तुमचं YouTube चॅनल सक्सेस झालं म्हणायचं आता. होत आलं हो ना. युट्यूब चॅनल मी तर 1 वर्ष झालं तुम्हाला म्हणते मी YouTube चॅनल चालू करणार आहे. मी चालू केलं तेव्हापासून तुझं चाललं होतं मला युट्यूब चॅनल काढायचंय. मग बघ आता माझं मी आधी काय केलं होतं माहितीये का, पार्लरचे तर टाकत होतो ना आपण व्हिडिओ. हो. ब्युटी पार्लरचे व्हिडिओ टाकता ते बंद झाले. व्हिडिओ टाकणं म्हणजे कमी झाले. मला माहित पण नव्हतं की युट्यूबवर असे व्हिडिओ चालू शकतात किंवा युट्यूबवर आपण व्हिडिओ टाकायचो. पण व्हिडिओ टाकल्याने काय होतं किंवा लोक का व्हिडिओ टाकतात एवढे, आपण व्हिडिओ पाहायचोत लोकांचे. पण युट्यूब हा एक बिझनेस आहे किंवा व्ह्यूज वाढले, सबस्क्रायबर आणि वॉच टाइम काय हे मला काहीच माहित नव्हतं त्यावेळेस. पण मी सहज आपले पार्लरचं वर्क करणं आणि युट्यूबला एखादा व्हिडिओ टाकणं असं करत होते. मग असे व्हिडिओ टाकता काय झालं, नंतर असं गॅप पण पडला की टाकले तर टाकले नाही तर नाही असं करत होते. म्हणजे माझे स्पेशली वर्क आहे ते तर मी टाकायचे शक्यतो नाही. पण त्याला पण तुम्ही असं वेळ काढणार किंवा मग त्याच्यासाठी ते सगळं स्टेज वगैरे असतं ना, ते बॅकग्राऊंड बघा किंवा हे ते सगळ्या गोष्टी लागतात ना, तर मग एवढा वेळ पण तुम्ही काढता नाही का. आता शेवटी मेहनत आहे ना, युट्यूब वर काम करणं म्हणजे मेहनत. हो. पण नंतर मग आणि तसं ते जमायला पण पाहिजे. जमत ना ते आता नाही म्हणलं तरी ते जमेल ना. एकदा थोडा अनुभव येऊस तोपर्यंत आहे किंवा शूट काय आहे, कोणत्या पद्धतीचं शूट करायचंय. तर प्रत्येकाला समजा युट्यूब काढायचं, प्रत्येकाला आता ज्यांना माहिती होते ते सगळेजण युट्यूब काढायचा प्रयत्न करतात. पण काय होतं बऱ्याच जणांना येत नाही. बघा आता 5 मिनिटं लागते ना, 5-10 मिनिटांनी आम्हाला का. नाही. अच्छा, नाही लागली तरी हरकत नाही, काय नाही, होऊ दे त्यांचं. तर बघा यूट्यूब चॅनल चालू करताना ना आपण ठरवायचं की आपल्याला नेमकं कोणत्या विषयावर चालू करायचंय. म्हणजे चालू करायचंय ना, तुमचं आता किती म्हणजे टायमिंग असतो ना त्याचा, म्हणजे वेळ किती एवढे तास व्हायला पाहिजे. म्हणजे कसं कळतं आपल्याला एवढा वेळ पाहिजे म्हणून. एवढा वेळ म्हणजे आपण व्हिडिओ टाकत जायचं. त्याचा वॉच टाइम हा युट्यूब ठेवतो. म्हणजे 360 दिवसात एका वर्षात तुम्हाला 4000 तास झाले पाहिजेत. तुमचे येतात 4000 किती म्हणजे किती याच्यात झाले, म्हणजे महिना किंवा वर्ष होत आलं ना मला. आता मी आधी जे केले ते मी काउंट नाही केले समजा. अच्छा. पण आज जर समजा 360 दिवसाच्या आधीचा वॉच टाइम जो आहे ना तो कट होत जातो. मग 360 दिवसामध्ये आपल्याला 4000 तास झाले पाहिजेत आपले वॉच टाइम. तर काय होतं, शॉर्ट जर व्हिडिओ टाकले तर 4000 घंटे होत नाही, त्याच्यामध्ये व्ह्यूज पाहिजेत. जर शॉर्ट टाकले तुम्ही 1 मिनिटाच्या आधीचे जे असतात ते शॉर्ट असतात. मग तसे जर शॉर्ट टाकत असाल तुम्ही तर तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूज 28 दिवसात पाहिजे. मग त्याला ते कसं व्हायरल वगैरे होणं असं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये पण आता काय घे ना, ह्याच्यामध्ये 4000 तास व्हायला पाहिजे. तर तुम्ही व्हिडिओ जर रोज टाकत गेलात तर 4000 तास होतील ना, का नाही होणार. पण आज टाकला नंतर मग 8 दिवसांनी एखाद्या वेळेस किंवा महिन्याने एखाद्या वेळेस आपल्याला जर मनात आलं तर टाकला, तर मग असं नाही ना होत. हो. युट्यूब काय तुम्ही तुमचं काम केलेलं युट्यूबला दिसतं. आपण जर रोज आपला व्हिडिओ टाकला तरच आपला वॉच टाइम वाढेल. खूप काही जण तर असे काही पण होऊ दे पण व्हिडिओ टाकतातच. आता मी पण नंतर काय केलं, मला तर किती अडचणी आल्या माहितीये का. कारण शूट करायला कुणी असतं काय नाही, मला एडिटिंग येत नव्हतं. आणि मग ते मुलांच्या मागं लागा एडिटिंग. सध्या माझी तीच परिस्थिती, मला ते एडिटिंग वगैरे काही जमत नाही. एडिटिंग शिकवायला ना, मग एडिटिंग शिकायचं हळूहळू. युट्यूबला दाखवतात तुम्ही एडिटिंग कसं करायचं, काय करायचं. मी तर तुमच्या आधीच म्हणायची मी करणार युट्यूब चॅनल वगैरे. जाऊ दे, तुम्ही सक्सेस झाला म्हणजे आम्ही झालो. नाही तुम्ही पण होणार ना सक्सेस, का नाही होणार. नाही, प्रयत्न करणार ना आम्ही. प्रयत्न करा, युट्यूबला प्रयत्न करायचे. असं काय नाही की आपले आता व्हायरल कधी होणार, सबस्क्रायबर आपले लाखांवर पाहिजे असं काय नाही. चालू केलं ना, तुमचे सबस्क्रायबर कमी जरी असेल तर ते तुमचे व्हिडिओ पाहणारच आहेत ना. व्हिडिओ पाहतात ना आपले, फर्स्ट टाइम तर वाढणारच आहे. आणि टाकत गेल्यावर तुमचे सबस्क्रायबर हे वाढतच जाणार. कमी थोडी सोडायला नाही पाहिजे. प्रयत्न नाही सोडायचे, काही ना काही प्रयत्न करा, होऊन जाईल ना. आता माझे 1000 सबस्क्रायबर पाहिजे होते ना, तर त्यावेळेस मग आहे ना एवढं अवघड केलं. 1000 सबस्क्रायबर होणं अवघड जातं समजा. नाही असं नाही, काहींचे लवकर होतात, त्यांचा टाइम लागतो व्हायला. तर
आम्ही असं सगळ्याला सांगायचो तो आमचं चॅनल आहे सबस्क्राईब करा ना. केलं ना असं नाही की आणि माहितीये का जे खूप क्लोज आहेत ना ते करत नाहीत नवीन तरी तुमचं करतो. क्षेत्र असं होतं पब्लिक होतं ना म्हणजे कसं म्हणजे पार्लर तुमचा संपर्क जास्त होता त्यामुळं पण नाही का सगळ्यांना म्हणजे सोपं पडलं म्हणजे संपर्क होता. परत मी बऱ्याचशा म्हणजे ऍक्टिंग फील्ड मध्ये बरचसं काम केल्यामुळं थोडंसं मला इझी गेलं. नाहीतर काय होतं हे मला बघतोय मी बोलू का नको ते मला बघतोय मी बोलू का नाही, होतंय ना, नको होतंय ना, मला मग शूट करायला कॅमेरा आला की मग मी करू का नको नाही ना ह्याच्यामध्ये आलं की तुम्हाला थोडं बिनधास्त राहणं गरजेचं आहे. आता पण पाठीमागचे लोक पण थोडंच कुजबुज करतायत हे काहीतरी करायला लागले तर नाही हा नाही का होतं पण. थोडस ऑकवर्ड वाटतं आपल्याला पण तसं जर नाही लक्ष दिलं कोणी काही बोलू द्या कॅमेरा आपल्या हातात असल्यावर आपण फक्त कॅमेऱ्याकडे लक्ष द्यायचं की आपलं ते काम आहे. हो आता 4 लोक आपल्याकडे बघणारच ना मग लोकांना काय आपण वेड्यात काढतात लोक काय काय आपल्याला ज्यांना ह्या क्षेत्राचं काही घेणं देणं नाही ते लोक 100% वेड्यात काढतातच ना. आता कॅमेरा समोर आहेत लोक बघायला लागले. इंस्टाचे व्हिडिओ करते ना तर मला एवढे नावं ठेवतात ना जास्त पण नाही जवळचे नातेवाईक वगैरे हेच नाही ठेवतात ना नाव मला पण ठेवतात म्हणजे असं नाही की ना प्रत्येक जण ह्या फील्ड मध्ये नाहीये ना ज्यांना ते acting म्हणतात field ना आवड बदनामी से नाम होता है तसं आहे. कैसे भी हो आहे ना बदनामीचं काय आता हे बरं का आता नंतर त्यांनी व्हिडिओ तेच लोकांनी व्हिडिओ पाहिला तो बापरे म्हणतात हा पाहिला आम्ही व्हिडिओ बरं का. ज्या लोकांनी नावं ठेवले ना ते पण आता म्हणतात हा आम्ही तुझे व्हिडिओ पाहतो बरं का. मग हे पण एक प्लस पॉईंट असतो की नावं कुठपर्यंत ठेवणार जोपर्यंत त्यांना माहिती नाही तुम्ही काय करता काय चाललंय जोपर्यंत माहिती नाही त्यांना ते तोपर्यंत ते नावं ठेवतात. नंतर एकदा जर तुम्ही ग्रिप पकडली ओ हे बघा बरं का आपल्याला जशी लागते तशी लक्ष द्या. तर जोपर्यंत लोकांना माहित नाही की तुमचं वर्क काय आहे तुम्हाला जमतं आणि नवीन नवीन नाही जमायचं थोडे दिवस नाही जमायचं तुम्हाला शूट काय घ्यायचंय किंवा कसं घ्यायचं हेल्पला कुणी नसेल पण ट्राय करण्यात काय हरकत आहे. नाही ट्राय करायचं हळूहळू ट्राय करायचं. एखादा चांगला मोबाईल पाहायचा ज्याचं क्वालिटी थोडंसं चांगलं पाहिजे. तुमचा कोणता मोबाईल आहे हा माझ्या मोबाईलचा तर माझा आधीचा मोबाईल होता ना एवढा भंगार मोबाईल झाला होता तुला काय सांगू. मला माहितच नव्हतं त्याला कॅमेरा क्लिअरिटी पाहिजे हे पाहिजे. आता लगेच काय घेणार ना आता मला व्हिडिओ बनवायचा आहे तर लगेच मी काय दुसऱ्या दिवशी मोबाईल कुणीच नाही घेऊ शकत ना. ज्यांना खूप वेळ आहे मोबाईलचं नॉलेज आहे ते घेऊ शकतात. मला एवढं काही मोबाईलचं क्रेज नव्हतं ऍक्च्युली की मोबाईल मला भारी पाहिजे असं नाही. माझा ओप्पो होता आधी ओप्पो माझा 20-1 हजाराचा असेल त्यावेळेस आणि तो पण वापरून जुना झाला होता. त्याच्यावरच मी पार्लरचे पण काही व्हिडिओ करून टाकायचे तर क्वालिटी वगैरे नव्हते येत एवढं काही पण मला एवढं क्रेजच नसल्यामुळे मला एवढं लक्षात नाही आलं की मोबाईल चांगला पाहिजे आपल्याला किंवा काय. पण मग नंतर मी व्हिडिओ टाकत गेले ना तसं मला थोडं लक्षात आलं की आपण मोबाईल हा थोडासा आपण चांगला घेतला तर आता हरकत नाही. प्रगती व्हायला पाहिजे प्रगती थोडं तरी धक्का प्रगती व्हायला पाहिजे काहीतरी. तर मग असं वाटलं मला घेतला ना मग माझ्या मिस्टरने मला मोबाईल घेऊन दिला. पण आता मोबाईल घेतल्यानंतर पण रोज व्हिडिओ कोण काढणार याच्यासाठी भांडणं झाले आमच्या घरात खूप भांडणं झाले. पण मुलांच्या मागं मी सारखं मला एडिटिंग येत नव्हतं रोज सारखं मुलांच्या मागं आता त्यांना कामं असतात खूप मुलाचा ऑप्टिकल आहे तो एवढा बिझी असतो खूप बिझी असतो. मग माझ्यासाठी वेगळं स्पेशली कोण टाइम काढणार एडिटिंग थंबनेल करायला. मग हळूहळू मी काय केलं मीच शिकायला लागले म्हणजे त्या भांडणामधून असं झालं की आता मला वाटलं की मला जर व्हिडिओ करायचे तर मला थोडंफार त्याच्यातलं आलं पाहिजे काहीतरी करता. बरोबर आहे असं वाटलं मला स्वावलंबी नको. तर मला जर आलं तर मी बहुतेक मग माझं काम मला सोपं जाईल असं मला वाटलं. मग त्याच्यानंतर मग थोडंफार मी थोडं शिकत गेले त्याच्यामधून तर आता बऱ्यापैकी चांगलं जमतंय असं म्हणायला मला हरकत. बऱ्यापैकी नाही बऱ्यापैकी चांगलं जमतंय. आणि मी म्हणजे माहितीये का आमच्या घरातले तरी लाजतील वगैरे मी लाजत नाही कारण मला ऍक्टिंगचा शौक आहे थोडासा कॅमेरा नॉलेज हे ते थोडंसं तुम्ही बाहेर पाहू दे ना लोकांनी आल्यानंतर तुम्ही ते चालू केलं झाले परेशान म्हणजे सगळेजण बघायला लागले ना. बघणार ना हा डेअरिंग पाहिजे सगळ्या गोष्टीची. आणि नंतर मग व्हिडिओ तुमचा झाल्यानंतर पाहिला ना तर मग असं वाटलं की नाही व्यवस्थित झाले. पण आपण म्हणत होतो आसपासचा परिसर असा आहे लोक बघतायत किंवा काही पण तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर होता.
आपण आपलं लक्ष आपलं व्हिडिओ मध्ये ठेवायचं ना. आपलं लक्ष व्हिडिओ मध्ये ठेवलं ना, कसंही होऊ द्या ना, तुमचं चुकू द्या, काही होऊ द्या, लोक पाहतात, लोकांना माहिती आहे चुकू शकतो, ऍक्टिंग चुकू शकते किंवा काही. अरे आधी प्लेट वगैरे लावणं भैया. हा मला या ना. कुठं गेलात तुम्ही? अच्छा, तेच पाहिलं, म्हणलं शोधलं तुम्हाला. हे पहा इकडे या, कन्हैया हॉटेल मधले हे आमचे वेटर आहेत बरं का. किती वर्षापासूनचे? हा. तर प्रत्येक वेळेस आम्ही आलो की यांच्याकडे आमचं टेबल जे सर्व्हिस करतात ना, खूप छान, एवढे मेहनतीने एवढं प्रॉपर आणतात ना, आम्हाला काही सांगायची गरजच नाही पडत त्यांना. पूर्ण खूप छान पद्धतीने प्रत्येक गिराईक ते हँडल करतात. इथलचा प्रत्येक वर्कर बरं का, म्हणजे प्रत्येक जे आहे ते फ्रेंडली आहेत एकदम, की सगळेजण तुम्हाला घरच्यासारखं जेवण आपल्याला एकदम छान पद्धतीचं भेटतं. क्वांटिटी चांगली असते आणि कमी जास्त टेस्टला पण काही असं तसं असेल तर लगेच ते व्यवस्थित करून आणतात. त्याच्यामुळे आम्ही तुमचे धन्यवाद आहेत सगळ्यांचे. त्याच्यामुळे आम्ही आवर्जून लांबून येतोच ना प्रत्येक वेळेस. आता माझं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होत आलंय. केलंय, सगळ्यांनी सबस्क्राईब केले, सगळे व्हिडिओ पाहतात आहे ना. हो. आणि आता हा कुठे होतो आपण? युट्यूब काय करायचं, युट्यूब काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तर मी असं सांगेल की लाजायला नाही पाहिजे. कारण बघा आता आम्ही बोलतो तर आसपास सगळेजण असतात, ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम करतो आहे ना. लाजल्यानंतर हिचं काम चालू आहे का, माझं पण खायचं काम चालूच आहे ना. आवडतं म्हणजे खाणं पिणं तर हे आहेच ना. आता सगळे लोक पाहतात, पण आपण यूट्यूब वर काम करतोय त्याच्यामुळं लाजू नका, कुणी लाजू नका आणि काम सोडू नका. रोजचे रोज व्हिडिओ टाका. शक्यतो आता ट्राय तर करा ना, ट्राय केलं तर होईल. कारण मला नव्हतं वाटलं की माझं चॅनल एवढं लवकर मॉनिटाईज होऊ शकतं किंवा वॉच टाईम वाढू शकते. तर आता मला असं 500 वर आले होते मी, तर पूर्ण मध्ये बंद केलं होतं ना, तर 500 वर तर मला असं रडायला येत होतं की बापरे. आणि त्यावेळेस मला माहीत झालं, आणि माझे त्यावेळेस होते 3000च्या वरती वॉच टाईम झाला होता आणि बंद केलं होतं मी व्हिडिओ टाकायचे. नंतर ज्यावेळेस मला माहीत झालं की 4000 तासवर, मला वाटलं आपण किती जवळ येत होतो आणि डायरेक्ट 500च्या आतमध्ये पर्यंत आलो. तर मला असं रडायलाच आलं होतं की आपण नॉलेज नसल्यामुळं आपण किती आपलं नुकसान झालं, किंवा थोडं अजून लक्ष दिलं असतं तर व्हिडिओ आपले अजून बेटर झाले असते. पण नंतर मग तरी पण मी आहे ना जिद्द नाही सोडली. म्हटलं चला इथून नवीन आपण चालू केलेलं असं. तर मग मी काय केलं माहिती आहे का, ते 500 तासच्या पर्यंत आल्यावर परत चालू केलं आणि म्हणलं पाहूत तरी आपण की नेमकं काय होतंय. तर पाहूत म्हणता आता माझा वॉच टाईम 3924 घंटे झालेला आहे. आता लवकरच माझा 4000 होत आलेला आहे. 4000 फास्ट होऊन जाईल आता माझा वॉच टाईम. आणि मॉनिटाईज झालं की मॉनिटाईज, हा मॉनिटाईज झालं की मग सक्सेस झालं. युट्यूबवरचं काम सक्सेस. काम करायला आपण अजून मग हे येतं ना की आपलं जेव्हा म्हणजे तुम्ही मला पार्टी पण देत नाही येत ना, त्याचं पार्टी देते ना. 4000 झाल्यावर परत पार्टी. 4000 घंटे झाले की परत पार्टी. असं आहे का? हा. नाही, तुम्ही असेच सक्सेस होत राहा, आम्ही असेच पार्ट्या करत राहू. पण असं नाहीये, मी पण सक्सेस होणार आणि तुम्हाला पण पार्टी लागणार. हो, मग मी पण येईल. हो ना, मी पण पार्टी करायला येईल ना. तर तुम्ही ना सोडू नका, कोणी पण असलं ना युट्यूबचं काम सोडू नका. तर आता हिला पण मी आता हे करणार आहे, युट्यूब चालू कर म्हणून सजेस्ट करणार आहे की काय काय पाहिजे आपल्याला. कुणाला काही कमेंट्समध्ये टाका, कुणाला काही फॉलो करा. आता हिचं पण चॅनल चालू झालं की फॉलो करा. आता माझं पण चॅनल सगळेजण सबस्क्राईब करा अजून पण. फगू अक्का कॉमेडी, संगीता कोठारी 44. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ पहा आणि कमेंट्स टाका. तर आता आम्ही करतो जेवण. तुमचं झालं का पण जेवण? तुमचं जेवण झालं का? आम्हाला आता ते श्रावण महिना, मला तर श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळे आम्ही रिलॅक्स जेवणार आहे. तर त्याच्यामुळे आता बाय. आणि कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि सगळ्यांनी ज्यांनी पण नाही केलं यूट्यूब चालू त्यांनी पण यूट्यूब चालू करा.